हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 9 पेज नंबर 45 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशोला अंडरलाईन करून ठेवा. कॅपिटल रेशो म्हणजे जे त्यांचं कॅपिटल आहे त्याच्यावर रेशो काढायचा आहे. तर मी तुम्हाला लगेच काढून दाखवते कसा कॅपिटल रेशो काढायचा आहे. तर कॅपिटल दिलेलं आहे क्रांतीचं आहे 1,20,000 आणि सुमंगलाचं दिलेलं आहे 40,000. म्हणजे क्रांती आणि सुमंगला. क्रांतीचं आहे 1,20,000 आणि सुमंगलाचं आहे 40,000. ह्याच्यावरून आपल्याला रेशो काढायचा आहे. तर हे 4 झिरो आहेत, ह्या 4 झिरोला हे 4 झिरो गेले म्हणजे रेशो आला 12:4. आता 12 आणि 4 कोणाच्या टेबलमध्ये आहेत? तर दोघं पण 4च्या पाड्यात आहेत, 4च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून डिवाइड बाय 4. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 3 जा 12, 3:1. हा झाला तुमचा कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो 3:1. तर लगेच तुम्ही काय करायचं, इथं लिहून ठेवायचा 3:1 रेशो आहे 3:1. फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो. तुम्हाला खाली दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट खाली दिलेल्या आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट. तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट बॅलन्स आपण कुठे शो करतो? एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि क्रेडिट बॅलन्स कुठे शो करतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला. आता ह्याच्यामध्ये अपवाद आहेत. कोणते अपवाद आहेत? एक आहे सेल्स रिटर्न, परचेज रिटर्न आणि ड्रॉइंग. हे सोडून हे सगळे एका नियमामध्ये आपण पुट करणार आहोत. स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सन्ड्री डेटर्स ॲसेटला, बिल्स रिसिवेबल ॲसेटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, इन्व्हेस्टमेंट ॲसेटला, पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्लांट अँड मशिनरी ॲसेट, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस, प्रिपेड रेंट ॲसेट. बघा आता प्रिपेड रेंट म्हणजे काय केलं आहे, तुम्ही कोणाला तरी आगाऊ भाडं दिलेलं आहे, म्हणजे आपण ॲडव्हान्स देतो ना, तसं ॲडव्हान्स दिला आहे परत मिळेल म्हणून आपण त्या ॲसेटला लिहितो. हे एक्सपेन्सेस नाहीत, अगोदरच आपण ॲडव्हान्स दिलेला आहे, ते पैसे आपल्याला मिळणार आहेत म्हणून. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, फर्निचर ॲसेटला, कॅश इन हँड ॲसेटला, सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे, कारण ते सेल्स रिटर्न आहे, सेल्समधून लेस होईल. आपण सेल्सला स्टार करून घेऊ. त्याच्यानंतर कॅपिटल लायबिलिटीला, कॅपिटल दोघांचं लायबिलिटीला, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला, बिल्स पेएबल लायबिलिटीला, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण क्रेडिट बॅलन्स आहे. परचेज रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे, अपवाद आहे. परचेजला आपण स्टार करू म्हणजे परचेजेस आपण इनर कॉलममध्ये पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक आहे व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस 28,000 अँड मार्केट प्राईस 32,000. तर नेहमी लक्षात ठेवा, जी व्हॅल्यू कमी आहे तोच आपला क्लोजिंग स्टॉक आहे. 28,000 हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. मग ती मार्केट प्राईस आहे का कॉस्ट प्राईस आहे हे नाही बघायचं, आपण जी व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू कमी आहे ते बघायचं. तर कोणती व्हॅल्यू कमी आहे? कॉस्ट प्राईस कमी आहे, म्हणून जी व्हॅल्यू कमी आहे तो आपला क्लोजिंग स्टॉक असतो. 28,000 इज अ क्लोजिंग स्टॉक. इन्शुरन्स इज पेड अप टू 30th जून 2019. ह्या ॲडजस्टमेंटला स्टार करून ठेवा, कारण ही खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे की जी थोडीशी वेगळी आहे. तर ॲडजस्टमेंट करताना मी सांगूनच ठेवेन तुम्हाला, बट आत्ता नाही सांगत आहे. इन्शुरन्सला आपण स्टार करूया, नंतर समजवते तुम्हाला, वर्किंग करून देते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरी, वेजेस अँड सॅलरीला स्टार करूया आपण, वेजेस अँड सॅलरीज. त्याच्यानंतर आहे बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. ह्याला पण एक स्टार करून ठेवा, खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे त्याने असं सांगितलं रिड्यूस झाली म्हणजे कमी झाली, रिड्यूस म्हणजे कमी झाली. काय कमी झाली? तर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 13,000 झाली, 13,000 झाली. म्हणजे कितीने कमी झाली ते शोधायचं आहे. म्हणजे डेप्रिसिएशन आहे, प्लांट अँड मशिनरीला आपण स्टार करून घेऊया.
प्लांट अँड मशिनरी ॲसेटला असतं. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन फर्निचर बाय 5%, फर्निचरला स्टार करून घेऊया. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ऑफ ₹800, बॅड डेट्सला स्टार करूया आणि डेटर्सला पण स्टार करूया. त्याच्यानंतर आहे गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल जाहिरातीसाठी आपण ₹3000चा गुड्स डिस्ट्रीब्यूट केला, त्याचं कुठेही स्टार होणार नाही किंवा आपण त्याला ॲड करणार नाही किंवा लेस करणार नाही. शो ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला शो करणार आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो करणार आहे. तर आपण आता पोस्टिंगला सुरुवात करू. पहिला आहे ओपनिंग स्टॉक येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर इथं बुक मी ठेवलेलं आहे, बुकमधून मी बघून पोस्टिंग करत आहे, तुम्ही पण तसंच करायचं आहे. स्टॉक आहे 32,500 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला टू ओपनिंग स्टॉक. $32,500 आउटरला. त्याच्यानंतर आहे परचेजेस 40,000 इनरला, कारण रिटर्न्स आहेत. $40,000 इनरला. त्याच्याखाली एक डॉट देऊया कारण आपल्याला त्याच्यातून परचेज रिटर्न लेस करायचे आहेत. सन्ड्री डेटर्स ॲसेटला ₹1,00,000. ₹1,00,000. त्याच्यावर आपल्याला एक स्टार आहे. सन्ड्री डेटर्सला आपण एकच लाईन स्किप करायची आहे, तुम्ही 2 केल्या तरी चालतील. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल, 2 सोडू शकता, नाही सोडल्या तरी चालतील. बिल्स रिसिवेबल अमाऊंट आहे 8,500 आउटरला. त्याच्यानंतर आहे वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 3,000. इथं एक लाईन सोडली आपण परचेज खाली, रिटर्न्स लिहायला त्याच्या खाली लिहिणार आहोत टू वेजेस 3,000 इनरला, कारण त्याला स्टार आहे. त्याच्या खाली एक लाईन सोडायची, एक डॉट देऊया. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट ॲसेटला आहे 32,000 इन्व्हेस्टमेंट. $32,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे पोस्टेज येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, एक लाईन सोडायची आहे, त्याच्या खाली टू पोस्टेज. पोस्टेजची व्हॅल्यू आहे 2,700 आउटरला, 2,700. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स इनरला 7,500. त्याच्याखाली एक स्टार, एक लाईन सोडायची आहे. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी 15,000 ॲसेटला. $15,000 आतमध्ये लिहायचं आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे, एक लाईन सोडायची आहे. त्याच्यानंतर आहे सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज. अमाऊंट आहे 4,850. आतमध्ये लिहायचं आहे कारण त्याला स्टार आहे म्हणून, त्याच्याखाली एक लाईन स्किप करायची. सॅलरीज नंतर आहे प्रीपेड रेंट ॲसेटला 2,000 प्रीपेड रेंट. $2,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे प्रीपेड बॅड डेट्स आहेत 500. बॅड डेट्स आहेत 500. सॅलरीच्या खाली इथं आपण लिहिणार आहोत टू बॅड डेट्स. ओल्ड म्हणजे ट्रायल बॅलन्सला असलेले अमाऊंट आहे ₹500. त्याच्यानंतर आहे फर्निचर ॲसेटला फर्निचरची व्हॅल्यू आहे 12,500, 12,500.
स्टार आहे म्हणून आपण आतमध्ये लिहिणार आहोत 12,500. त्याच्याखाली एक लाईन स्किप करायची. कॅश इन हँड अमाऊंट आहे 3,775. सेल्स रिटर्न, त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न. पहिल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण सेल्स लिहून ठेवूया. अमाऊंट माहिती नाही, अमाऊंट नंतर टाकू. त्याच्यातून लेस करूया रिटर्न्स. रिटर्न्सची व्हॅल्यू आहे 1,500. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला आहे कॅपिटल. कॅपिटलची अमाऊंट आपण शो करणार आहोत बॅलन्स शीटला. नाव आहे क्रांती, क्रांतीज कॅपिटल. क्रांतीज कॅपिटल अमाऊंट आहे 1,20,000 इनरला. कॅपिटल नेहमी आतमध्येच लिहायचं आहे. त्याच्याखाली आपल्याला बघा, आता आपण ह्याला स्टार केलेला नाही आहे, म्हणजे ह्याच्यात एकच लाईन आपल्याला सोडावी लागेल. एकतर नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल. तुम्ही 2-3 लाईन सोडल्या तरी चालतील. आपण 2-3 लाईन सोडूया. त्याच्याखाली काय आहे, सुमंगला. सुमंगलाज कॅपिटल 40,000. ते पण आतमध्ये लिहायचं आहे. त्याच्याखाली 2-3 लाईन सोडा. एकच लागणार आहे, पण एखादी दुसरी एक्स्ट्रा असली तरी चालेल. त्याच्यानंतर सेल्स आहे 60,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण सेल्स लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये लिहा 60,000मधून रिटर्न्स मायनस करा आणि बाहेर अमाऊंट काढा 58,500. 58,500. त्याच्यानंतर सेल्स सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला आपण 2-3 लाईन सोडून इथं लिहिणार आहोत सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 30,000 आउटरला, कारण त्याला स्टार नाही आहे. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल 15,000. त्याच्या खालीच घ्या 15,000. कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 325. एक लाईन सोडायची आहे आपल्याला बाय कमिशन. 325. परचेज रिटर्न 1,000. परचेजमधून लेस करा 1,000. बाहेरील 39,000. हे झालं आपलं पोस्टिंग. आपण चेक करूया काय राहिलं आहे का. परचेजेस लिहिले, ओपनिंग स्टॉक, वेजेस लिहिलं, डेटर्स, बिल्स, वेजेस, इन्व्हेस्टमेंट, पोस्टेज, इन्शुरन्स, मशिनरी, सॅलरी, प्रिपेड, बॅड डेट्स, फर्निचर, कॅश इन हँड, सेल्स रिटर्न, कॅपिटल, सेल्स, सन्ड्री क्रेडिटर्स. हां, पण सगळ्याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहेत. ॲडजस्टमेंट पहिली आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक जो छोटी व्हॅल्यू आहे ती घ्यायची आहे. 28,000 इज अ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक शो करायचा आहे क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या. इथल्या बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. सेकंड पोस्टिंग आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला 28,000. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स. आता हे महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहे. हे नीट बघून घ्या, मी तुम्हाला व्यवस्थित समजवते. याचं मिनिंग बघा काय लिहिलं आहे. इन्शुरन्स इज पेड अप टू म्हणजे पर्यंत 13 जून 2019. 30 जून 2019 पर्यंतचा इन्शुरन्स भरला आहे. आता इथं नीट बघा, मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवते. आपण इथं नीट बघू. इन्शुरन्स
तारीख दिलेली आहे 13 जून 2019. अप टू लिहिलं आहे, अप टू म्हणजे पर्यंत, इथपर्यंतचा हप्ता भरला आहे. आपलं इयर कधी चालू झालं आहे बघा इथं, 1 एप्रिलला इयर चालू झालेलं आहे 2018ला. आणि एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2018, जानेवारी 2019, फेब्रुवारी आणि मार्च 31 मार्च 2019ला इथं आपलं इयर संपतं. तर इथपर्यंतचा आपण विमा भरायला पाहिजे होता. पण आपण विमा कधी भरतो, 12 वर्षाचा असतो. पण ज्या महिन्यात आपण पहिला हप्ता भरतो तिथून विमा पॉलिसी चालू होते. आपण विमा भरला असेल कधी माहिती नाही, जूनमध्येच भरला असेल, कारण इथं सांगितलं 30 जूनपर्यंत भरला. म्हणजे मार्चच्या पुढं 2019 आहे बघा, 2019. तर मार्च इथं नाही, इथला हा जो जून आहे हा 2018 आहे. म्हणजे ह्या 30 जूनला आपण विमा पॉलिसी घेतली, ती 12 महिने कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जूनची 30 तारीख आहे 13 जून 2019. म्हणजे पुढच्या पण महिन्यांचा आपण विमा पॉलिसी भरलेली आहे, विम्याचा हप्ता भरलेला आहे. पुढच्या 3 महिन्याचा हप्ता आपण भरलेला आहे, कारण आपलं इयर मार्चला संपलेलं आहे 2019ला. 2019ला आपलं वर्ष संपलेलं आहे. आणि त्याच्या पुढचा जो जून महिना आला आहे 2019 इथपर्यंतचा, म्हणजे 3 महिन्याचा आपण एक्स्ट्रा विमा पॉलिसीची अमाऊंट भरलेली आहे. इन्शुरन्स 3 महिन्याचा एक्स्ट्रा भरला आहे, म्हणजे तो प्रीपेड आहे. मग आता अमाऊंट शोधायची कशी? अमाऊंट दिलेली आहे इन्शुरन्सची, बघू आपण इथं. इन्शुरन्स आहे 7500, अमाऊंट आहे 7500. आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रीपेड करायचं आहे, कारण आपण एक्स्ट्रा भरलेत, म्हणजे पेड इन ॲडव्हान्स आपण म्हणतो त्याला, म्हणजेच प्रीपेड. आपण ॲडव्हान्समध्ये अगोदरच 3 महिन्याचे पैसे भरून टाकलेत. मग आपला ह्या वर्षीचा आहे 3 महिन्याचा खर्च, हा पुढच्या वर्षीचा आहे, ह्या वर्षीचा नाही. तर काय करायचं, 7500 डिवाइड बाय 12. एका वर्षाचा विमा असतो. इथं 30 जूनला घेतला असेल तो ह्या जूनपर्यंत. पण ह्या वर्षीचा मग किती महिन्याचा विमा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 महिन्याचा आहे. तर मग आपण कसं काढूया बघूया. डिवाइड बाय 12 करायचं, म्हणजे एका महिन्याचा निघाल. तुम्ही 12 बघा, 12 पंचे 60, 12 72, 12 6 72, 3 राहिले, 12 पंचे 12 बार 24, 12 त्रिक 12 बार 12 दोन्ही 24, आणि 6 राहिले, 6 राहिले, 12 12 पंचे 60, 625 रुपये पर मंथ. एका महिन्याला विम्याचा हप्ता आहे 625 रुपये. आपण किती महिन्याचा एक्स्ट्रा भरला, 1 2 3, 3 महिन्याचा एक्स्ट्रा भरला, म्हणजे 625 इंटू 3, 5 3 जा 15, 3 2 जा 6 प्लस 1 7, 6 12 7 18 ने 18. तर हे झालं तुमचं प्रीपेड. एवढा तुम्ही 3 महिन्याचा विमा जास्त भरला. म्हणजे एप्रिलचे किती भरले, 625 रुपये, मेचे 625 रुपये आणि जूनचे 625, म्हणजे टोटल तुम्ही 1875 एक्स्ट्रा भरले. म्हणजे हे आहेत प्रीपेड. हे लक्षात ठेवा, हे लक्षात नीट घ्या, कारण अप टू दिलं आहे, तारीख नाही दिली, मंथ पण तुम्हाला कळत नाही दिलं आहे का इयर दिलं आहे. म्हणून आपण नेहमी काय करायचं, जी अमाऊंट दिली डिवाइड बाय 12 करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही 12 कराल, डिवाइड बाय 12 कराल, तेव्हा तुम्हाला एका महिन्याचा हप्ता मिळेल. म्हणजे इन्शुरन्स किती भरला एका महिन्याला ती अमाऊंट कळेल. एका महिन्याला 625 रुपीज आपण एक्सपेन्सेस केले. तर तुम्ही असं पण करू शकता, मग 9 महिन्याचं तुम्ही 9 महिने आपला इथपर्यंत मार्चपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 महिने, म्हणजे जून नाही पकडायचा, 9 मंथ. तर ते न करता तुम्ही हे पण सोपं आहे बघा, 1 2 3 महिन्याचा आपण एक्स्ट्रा भरला, म्हणून आले 1875 रुपये प्रीपेड लेस. हे ॲडजस्टमेंट नीट लक्षात ठेवा, कारण ह्या क्वेश्चनमध्ये सगळे क्वेश्चन सेम असतात, फक्त ह्या क्वेश्चनमध्ये 2 ॲडजस्टमेंट थोड्याशा वेगळ्या आहेत. ही एक आहे इन्शुरन्सची आणि दुसरी आहे मशिनरीची. लेस प्रीपेड 1875, 25
9 9 किती 15 9 6 15 2 2 गेले 5 5625. तर ही जी प्रीपेडची अमाऊंट आहे त्याचा सेकंड इफेक्ट लेस केलं की क्रॉस होतो, म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तुम्ही इथं लिहिणार आहात प्रीपेड इन्शुरन्स. 1875. ही झाली इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट. थर्ड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेसला 800 आहे आणि सॅलरीला 700 आहेत. आउटस्टँडिंग ॲड करतो, इफेक्ट सरळ. ॲड आउटस्टँडिंग 800 3800. सॅलरीला पण लगेच इथं ॲड करून घेऊ. ॲड आउटस्टँडिंग 700. $5,550. आता हे आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट होणार आहे लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपीज. आउटस्टँडिंग सॅलरी 700 रुपीज. ही पण ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर आहे बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू शब्द आला आहे बघा. 13,000. 2 म्हणजे एवढा बॅलन्स शीटच्या आउटर कॉलमला एवढं यायला पाहिजे. म्हणजे इथं मशिनरीच्या मधून किती अमाऊंट मायनस केल्यानंतर 13,000 येईल. 13,000 झाली. तुमच्या मशिनरीची व्हॅल्यू कमी होऊन 13,000 झाली. म्हणजे इथं तुमच्या इनर कॉलममध्ये 15 होती, आउटर कॉलममध्ये 13 यायला पाहिजे. 13 राहिली म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आता मशिनरीची किंमत 13,000 आहे. म्हणजे किती मायनस करावं लागेल? 15मधून 2 गेल्यानंतरच 13,000 येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? 15,000 मायनस 13,000 म्हणजे 2,000 रुपयाने तुमची मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली. 2,000 रुपीज त्याला म्हणायचं आहे कमी. रिड्यूस म्हणलं की डेप्रिसिएशन म्हणायचं. आणि जर समजा त्यांनी सांगितलं असतं ॲप्रिसिएट झाली तर ते ॲप्रिसिएशन असतं. तर इथं कमी झाली म्हणून आपण लेस डेप्रिसिएशन म्हणणार आहोत किंवा रिड्यूस पण म्हणू शकता. 2,000 बघा 2,000 15,000 15मधून 2,000 गेले, अमाऊंट आली बाहेर 13,000. त्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बॅड डेट्स खाली 2-3 लाईन सोडा. मग इथं लिहा टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. $2,000. त्याच्यानंतर आहे फर्निचरवर 5%. फर्निचरवर 5% लेस 5% डेप्रिसिएशन. आता 5% आपण काढू. अमाऊंट आहे 12,500. 12,500 इंटू 5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 125 इंटू 5. 5 5 जा 25. 5 2 जा 10 प्लस 2 12. 5 1 जा 5 प्लस 1 6. 625 किती आहे? 625. लेस करून बाहेर काढूया. 75 7 7 आणि 7 14 आणि 15 8 आणि 11,875. हे डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. $625. इथं बघा जे लेस केलं तेच येईल इथं 625. ही झाली आपली ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशनची. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ऑफ ₹800. तर बॅड डेट्समध्ये आपण ॲड करणार आहोत. तुम्ही इथं न्यू बॅड डेट्स म्हणला तरी चालेल. ॲड फर्दर
बॅड डेट्स 800, टोटल आली 8 आणि 5 1300. त्याच्यामध्ये बघा ही जे RDD आपल्याला एक दिलेला आहे, आपण तो स्किप केलेला होता. एकच डेटर्सवर ॲडजस्टमेंट होती. तर आपण RDD इथं नाही आहे वाटतं, नाही आहे, तर बाहेर अमाऊंट येईल. RDD नाही दिलेला, मग ओल्ड RDD नाही आहे, सॉरी हां ओल्ड RDD नाही आहे. मग आपण काय करू, हे 1300 रुपये इथं बाहेर लिहूया. बॅड डेट्स 1300 बाहेर येतील, कारण न्यू RDD नाही आहे म्हणून. असता तर तो लेस करून आपण बाहेर काढला असता. तर न्यू RDD नाही म्हणून फर्दर बॅड डेट्स डेटर्समधून लेस करणार आहोत. इथं लेस फर्दर बॅड डेट्स 800. 1 लाखातून 800 गेले म्हणजे 99,200. दोन इफेक्ट केले, ॲडजस्टमेंट संपली. त्याच्यानंतर आहे गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स गोजड झाला म्हणून तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येईल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अमाऊंट आहे 3000. अमाऊंट आहे 3000. सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट. कशासाठी वाटला, जाहिरातीसाठी गुड्स फ्रीमध्ये वाटला. गुड्स गेला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि लॉस झाला किंवा एक्सपेन्सेस झाले म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर आपल्या ॲडजस्टमेंट 7च्या 7 आपण कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्याला क्लोज करायचं आहे हे अकाउंट्स. तर आपण अकाउंट्स क्लोज करूया. मी कॅल्सीवर करणार आहे, तुम्ही हाताने करायचं आहे. आपण क्लोज करूया. पहिली टोटल करूया, किती ती बघू. क्रेडिटची टोटल आहे 58,500 प्लस 28,000 प्लस 3,000 काहीतरी राहिलं वाटतं. 58,500 28,000 आणि 3,000 बघूया, परत एकदा करू. 58,500 प्लस 28,000 प्लस 3,000 टोटल आली 89,500. कशाची, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आहे 89,500. ही क्रेडिटची टोटल आहे. डेबिटची करूया आपण. 32,500 प्लस 39,000 प्लस 3,800 75,300 75,300 ही आहे डेबिटची टोटल. आता दोघांचं लेस करू आपण. मायनस 89,500 14,200 हा आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट. कारण ही डेबिटची टोटल कमी असेल तर ग्रॉस प्रॉफिट. आपण लगेच पोस्टिंग करून टाकूया ह्याचं. क्रेडिटची जी टोटल आहे ती आपण पहिली लिहून घेऊया. दोन्ही साईडला डबल अंडरलाईन करून क्लोज करू. 89,500 89,500 ह्या साईडची टोटल कमी आहे, मग आपण इथं लिहिणार आहोत टू ग्रॉस प्रॉफिट. CD याला स्टार करायचं आहे. अमाऊंट आहे 14,200. आता जर तुम्ही डेबिट साईडची टोटल केली तर बरोबर 89,500 येईल. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट डेबिटला होता तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करा. इथं लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट BD
14,200. आता आपण ह्याला टोटल करूया. इथं मी खाली का करते, कारण आपल्याला नेट प्रॉफिट आला तर इथं डिस्ट्रीब्यूट करायचे, थोडी जागा पाहिजे म्हणून. तर आपण हे क्रेडिटची टोटल करू. किती आहे ती बघू. क्रेडिट साईडची टोटल आणि डेबिटची टोटल. क्रेडिटची टोटल आहे 14,200 प्लस 325. टोटल आली 14,000. क्रेडिटची टोटल आहे 14,525. आता डेबिटची करून बघूया किती येते. 2,700 प्लस 5,625 प्लस 5,550 प्लस 1,300 प्लस 2,000 प्लस 625 आणि प्लस 3,000. टोटल आली आपली 20,800. डेबिटची टोटल जास्त आहे 20,800. ह्या दोघांचं मायनस करू. $20,800 मायनस 14,525. नेट लॉस आलेला आहे 6,275 आहे नेट लॉस. तर लॉस कसा आला, कारण क्रेडिट साईडची टोटल कमी आहे. ज्या साईडला कमी असते त्या साईडला डिफरन्स येतो. म्हणजे मोठी टोटल आहे ते आपण दोन्हीकडे लिहून घेणार आहोत. 20,800 20,800 ही झाली टोटल. ह्या साईडला कमी आहे, इथं नाव द्यायचं आहे बाय नेट लॉस CD. पहिलं नाव आहे, मला वाटतं काय नाव आहे, बुक कुठे गेलं. नाव आहे त्या दोघींचं क्रांती अँड सुमंगला. क्रांती एक मिनिट. क्रांती अँड सुमंगला. तर दोघींना आपण डिवाइड करणार आहोत. त्यांचा रेशो आपण काढून ठेवलेला होता मगाशी आणि आपण बुकमध्ये लिहिलेला होता 3:1 आहे. मग आपण डिवाइड कसं करणार आहोत बघा. 3:1 आपण मगाशी काढलेला आहे. 6,275 3:1 मध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे हा 3 आणि दोघांचं प्लस करून खाली येईल 4. म्हणजे डिवाइड बाय 4. 6,275 इंटू हा 1 आणि ह्या दोघांचं ॲड करून खाली येईल 4. अमाऊंट आली ह्या दोघांनी डिवाइड केल्यानंतर 1,568.75 आणि ह्याला म्हणजे ह्या 4नी ह्याला डिवाइड केलं की असं आलं 4 1 जा 4 आणि इथं 1,568.75 पैसे इंटू 3 4,706.25 आणि ह्याचा आहे हा. तर मग आता ह्याचे 75 पैसे जास्त आहेत म्हणून ह्याला ₹1 जास्त द्यायचा आहे. 169 8 होता त्याला 9 केला आणि ह्याचा येईल 4,706. तर आपल्याला हे काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. इथं क्रांतीला आहे 4,706 आणि याला सुमंगलाला आहे 1,569 आणि टोटल आहे त्यांचा 6,275. हा झाला तुमचा नेट लॉस. नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण नेट लॉस आला आहे लेस करणार आहोत. लेस नेट लॉस. दोघींच्या पण कॅपिटलमधून करणार आहोत. लेस नेट लॉस. आता अमाऊंट आपण किती काढली ती तर लिहून ठेवलेलीच आहे. क्रांतीची आहे 4,706 मायनस करायची आहे आणि हिची 1,569.
तर लेस करून बाहेर काढायचं. आपण कॅल्सीवर करूया, नाहीतर मग नोटबुकमध्ये करा. आणि चुकवू नका. 1,20,000 मायनस 4,706. 1,15,294. हिचं बघूया किती होतं. 40,000 मायनस 1,569. 38,431. आता आपण लगेच लायबिलिटीची टोटल करून घेऊया. ह्याच्यातच आपण वरची अमाऊंट ॲड करू. प्लस 1,15,294 प्लस 30,000 प्लस 15,000 प्लस 800 प्लस 700. 2 lakh आपण टोटल करू इथं. 225. इकडची बघूया ॲसेटची. 99,200 प्लस 8,500 प्लस 32,000 प्लस 13,000 प्लस 2,000 प्लस 1,18,000 नाही सॉरी 11,875 75 प्लस 3,775 प्लस 28,000 प्लस 1,875. बरोबर आली टोटल 2,225. तर तुमचे हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ज्या 2 ॲडजस्टमेंट वेगळ्या आहेत, प्रिपेड इन्शुरन्सची आणि तुमच्या मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली, रिड्यूस आणि 2 वर्ड आला की नेहमी लक्षात ठेवायचं जी अमाऊंट दिली ती आउटर कॉलममध्ये यायला पाहिजे. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.